राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतरही महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा केला जात होता। मात्र राष्ट्रपती निवडणुकीवरून महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीचं काय होणार असा सवाल उपस्थित झाला होता। मुर्मूंवरून आघाडीत बिघाडी, शिवसेनेवर काँग्रेस नाराज, महाविकास आघाडीत फूट पडणार। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे। आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासी सुद्धा केवळ आदिवासी नाहीत तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात। तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा, विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला, त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे। शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलंय। तसंच शिंदे गटाच्या बंडखोरी मागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून केला जातोय। एकीकडे शिवसेनेकडून भाजपवरती शरसंधान साधलं जात असतानाच दुसरीकडे मात्र एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय। हम यशवंत सिन्हा जी के साथ खड़े हैं। लोकतंत्र में विश्वास रखने वाले सारे दल यशवंत सिन्हा जी के साथ खड़े हैं और वो अपने चुनाव प्रचार में एक ही बात कह रहे हैं कि अगर वो राष्ट्रपति बनेंगे तो चुनी हुई सरकारें जिस तरह महाराष्ट्र में गिरी गई वो नहीं होने देंगे। अगर वो राष्ट्रपति बनेंगे तो चुनी हुई सरकार जिस तरह मध्य प्रदेश में गिरी गई उसको वो नहीं होने देंगे। वो तो अपनी बात ही लोकतंत्र और संविधान को बचाने के लिए कह रहे हैं। शिवसेना ने जो निर्णय लिया उस पर मैं कोई अपनी टिप्पणी नहीं करना चाहता। शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितलं। मात्र त्यामागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचं नेतृत्व सांगू शकेल असं मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। तसंच शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात। मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडलं गेलं, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिलं गेलं, अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने घेतलेली ही भूमिका अनाकलनीय आहे। अशा शब्दामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। तर शिवसेनेने महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलंय। त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत काय निर्णय घ्यावा याचं बंधन आमच्या कुणाचं त्यांच्यावर असण्याची आवश्यकता नाही। त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी पक्षांतर्गत काल बैठक घेतली, सर्वांचे विचार विनिमय करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं त्यांनी आता निर्णय घेतला आहे, त्याच्यावर भाष्य करणं आवश्यक आहे, योग्य आहे असं मला वाटतं। खरं तर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यावरून शिवसेनेत बरंच खल झालं। शिवसेनेने यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा यासाठी संजय राऊत सुद्धा आग्रही होते। मात्र शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी मुर्मूंच्या बाजूने कौल दिला। त्यामुळे शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला। मात्र शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये आता वादाला नवीन सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या आणि सत्तांतर झालं। या सगळ्या राजकीय संघर्षात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे सरकारच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळालं। मनसेची ही भूमिका राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। राज्यातल्या सत्तांतरानंतर आता एक नवीन राजकीय समीकरण उदयाला आलंय। शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे भाजप पुन्हा सत्तेत आलाय, तर महाविकास आघाडीला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेली आहे। या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये काही अपक्ष आमदारांसोबतच मनसेच्या एका आमदारानं सुद्धा शिंदे सरकारच्या बाजूने कौल दिलेला होता। अलीकडच्या काळातल्या
राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भाजपशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्याची सुरुवात गुढीपाडव्याच्या मनसेच्या जाहीर सभेपासूनच झालेली होती। राज ठाकरेंनी या सभेत मशिदीवरच्या भोंग्यांच्या विषयाला हात घालून तत्कालीन ठाकरे सरकारची कोंडी केली होती। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यावेळेला विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या हाती आयताच मुद्दा मिळाला होता। यावरून राज्यामध्ये बराच गदारोळ सुद्धा झाला। राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिल्यामुळे मनसे आणि भाजपात संभाव्य युतीची चर्चाही सुरू झालेली होती। तर राज ठाकरेंच्या या आंदोलनामागे भाजप असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली होती। याच दरम्यान भाजपच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती। त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसे दरम्यान युती होण्याची दारं किलकिली झाल्याचं बोललं जात होतं। निश्चित असं होऊ शकतो की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे, शिवसेनेतनं बाहेर पडलेला शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असं त्रिकूट एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतं। शिवसेनेच्या स्पेसचा आपण जो नेहमी बोलतो आपण, तर शिवसेनेची स्पेस हे कॉम्बिनेशन एखाद्या वेळा खाऊ शकेल। राजकारणामध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही आणि ते राज्याच्या राजकारणात घडलं सुद्धा। विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला एकापाठोपाठ एक 2 धक्के दिले। तसंच एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष तसंच बहुमत प्रस्तावाच्या वेळेला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या बाजूनं मतदान केलेलं होतं। विशेष म्हणजे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मनसेचे आभारही मानले होते। एकीकडे भाजपनं मनसेला आपल्या बाजूनं वळवण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे शिवसेनेतले बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेटही घेतली। राज्यातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता राज ठाकरेंची मनसे शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूनं उभी असल्याचं चित्र आहे। आता राज्यात लवकरच 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणुकांमध्ये शिंदे भाजप युतीत मनसेची एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पालिका निवडणुकीच्या तोंडावर मवियामध्ये खणाखणी सुरू झाली आहे। काँग्रेसला संपवण्यासाठी शिवसेनेनं प्रभाग रचनेची खेळी केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार मिलिंद देवरांनी यांनी केलाय। तर हा निवडणूक आयोगाचा विषय असल्याची संयमित प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे। काँग्रेस संपवण्याचा शिवसेनेचा डाव। मिलिंद देवरांचा थेट आरोप। काँग्रेसला संपवण्यासाठी पण किंवा बाकी कोणाला संपवण्यासाठी परिसीमनचा प्रोसेस, आरक्षणचा प्रोसेस मध्ये मॅनिपुलेशन केलं। प्रभाग रचनेवर कांग्रेसचा आक्षेप। वार्ड्स का जो परिसीमन आरक्षण हुआ है वो अलोकतांत्रिक है। देवरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजींना लेटर लिहिलो काँग्रेस पक्षाच्या वतीने। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये आता संघर्ष सुरू झालाय। शिंदे गट आणि भाजप मजबूतीनं राजकीय वाटचाल करताना दिसतायत। त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान असणार आहे। मात्र या राजकीय संकटाचा सामना करण्याऐवजी महाविकास आघाडीमध्येच आता लढाई सुरू झाली आहे। शिवसेनेच्या फायद्याची असणारी प्रभाग रचना काँग्रेसच्या मुळावर आल्याचा आरोप मिलिंद देवरांनी केलाय। केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे। म्हणून मी एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना लेटर लिहिलो काँग्रेस पक्षाच्या वतीने। काँग्रेसनं शिवसेनेवर तुफानी हल्ला केला, त्यामुळे शिवसेनेकडूनही तसंच उत्तर दिलं जाईल असं वाटत होतं।
मात्र शिवसेनेनं चक्क मवाळ भूमिका घेतली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा मुद्दा वर्षभरापासून गाजतोय. त्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मात्र 6 मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं विरोध करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता काँग्रेसनं प्रभाग रचनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि तसं जर झालं तर पुन्हा नवा राजकीय संघर्ष सुरू होईल. प्रीती सोमपुरासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. कोरोना विरोधातील लढाईत केंद्रानं सर्वसामान्यांना पहिले 2 डोस मोफत दिल्यानंतर आता एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली आहे. आता देशभरातील 18 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस हा देखील मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राचा सर्वसामान्यांना आणखी एक दिलासा. आता बूस्टर डोसही मोफत. कोरोना विरोधातल्या लढाईला बळ. केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये केंद्र सरकारनं आता आणखी एक मोठं पाऊल उचललंय. केंद्रानं देशभरातल्या 18 वर्षांवरील सर्वसामान्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या नागरिकांसाठी सरकारनं हे गिफ्ट दिलंय. ज्या नागरिकांनी कोरोनाचे पहिले 2 डोस घेतलेले आहेत त्या नागरिकांना आता बूस्टर डोसही मोफत घेता येणार आहे. ही योजना 75 दिवसांकरिताच राबवण्यात येते. येत्या 15 जुलैपासून ही योजना राबवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी ही घोषणा केली आहे. 60 साल से ऊपर की उम्र वालों के लिए और फ्रंटलाइन वर्कर्स के लिए, कोविड वॉरियर्स के लिए फ्री में था. 60 साल से उम्र से ज़्यादा वालों के लिए भी मुफ्त में था. अब इसको 18 साल से ज़्यादा की उम्र वाले के लिए हर सरकारी अस्पताल में मुफ्त में देने का निर्णय लिया गया है. 15 जुलाई से अगले 75 दिनों तक जो भी लगवाएगा उसको मुफ्त में दिया जाएगा. सर्वसामान्यांना आता मोफत बूस्टर डोस दिले जाणार आहेत. 18 वर्षांवरच्या नागरिकांना मोठा दिलासा आहे. 75 दिवसांकरता केंद्र सरकार ही योजना राबवणार आहे. 15 जुलैपासून ही योजना राबवली जाणार आहे. दुसरी लस आणि बूस्टर डोस मधलं अंतर सुद्धा आता घटवण्यात आलंय. आता 9 ऐवजी 6 महिन्यांचंच अंतर असेल. देशभरात आतापर्यंत 199 कोटी कोरोना प्रतिबंधक लसी दिल्या गेल्या. तसंच 18 ते 59 वर्षांमधल्या 77 कोटी नागरिकांपैकी फक्त 1% लोकांनी बूस्टर डोस घेतलाय. तर 60 वर्षांवरील 16 कोटी नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 26% लोकांनी बूस्टर डोस घेतलाय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येविरोधातला लढा आता आणखी तीव्र करण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारत 2023 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या अहवालात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा असलेला देश बनणार आहे. या मागची कारणं नेमकी काय आहेत पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. भारत होणार 150 कोटी लोकसंख्येचा देश. लोकसंख्या क्रमवारीत भारत चीनला मागे टाकणार. होय, जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनला आता भारत मागे टाकणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या अहवालामध्ये ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या चीनची लोकसंख्या 142 कोटी 60 लाखांपर्यंत आहे. तर भारताची लोकसंख्या ही 141 कोटी 20 लाख इतकी आहे. 1804 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 100 कोटी होती. मात्र एकट्या भारतामध्ये सध्या 141 कोटी इतकी लोकसंख्या आहे. जगातली वाढती लोकसंख्या पाहूया. वर्ष 1927 लोकसंख्या 200 कोटी. वर्ष 1959 लोकसंख्या 300 कोटी. वर्ष 1974 लोकसंख्या 400 कोटी. वर्ष 1987 लोकसंख्या 500 कोटी. वर्ष 1998 लोकसंख्या 600 कोटी. वर्ष 2011
लोकसंख्या 700 कोटी, वर्ष 2022 लोकसंख्या 800 कोटी. भारत आणि चीनच्या लोकसंख्येत भरमसाठ वाढ होतीये. दोन्ही देश लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र या चीन आणि भारताला हवं तसं यश अजूनही मिळालेलं नाही. भारतानं पुढच्या काही वर्षात योग्य उपाययोजना न केल्यास लोकसंख्या 2050 साली 166 कोटींपर्यंत पोहोचेल, तर चीन लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरेल असाही अंदाज अहवालामध्ये वर्तवला गेलाय. भारताची लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुण भारतात असतील आणि भारतात ज्येष्ठांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आशिया खंडातली वाढती लोकसंख्या असणारे प्रदेश पाहूया. दक्षिण पूर्व आशिया, जागतिक टक्केवारी 29%, लोकसंख्या 230%. मध्य आणि दक्षिण आशिया, जागतिक टक्केवारी 26%, लोकसंख्या 210 कोटी. लोकसंख्येचा जर असाच स्फोट होत राहिल्यास भारताच्या विकासाला मोठा फटका बसेल. शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी अशा असंख्य क्षेत्रात भारताला मोठी प्रगती करायची आहे. मात्र लोकसंख्येचा भस्मासूर असाच वाढत राहिल्यास इतर देशांच्या तुलनेत भारत मागे पडल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर तिथे राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालंय. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातीये असं लक्षात येताच पीएमओ कडून देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली. श्रीलंकेत परिस्थिती अनियंत्रित, देशात आणीबाणी जाहीर, जनता बनली आक्रमक, राष्ट्रपती दूरदेशी पळाले, देशाचं निघालं दिवाळं. कोण एकेकाळी सोन्याची लंका अशी ओळख असलेल्या देशाची आज पार वाताहत झाली. शेजारच्या शेजारील छोटंसं मित्रराष्ट्र आज आर्थिक दिवाळखोरीमुळे पार रसातळाला गेले. संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे महागाईपायी त्रस्त झालेल्या लंकन जनतेनं 3 दिवसांपूर्वीच थेट राष्ट्रपती भवनावर कब्जा मिळवला होता. आणि ही दृश्य साऱ्या जगानं याची देही याची डोळा पाहिली. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर देशभरात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. देशभरात राजपक्षे सरकार विरोधात आंदोलनं करण्यात आली. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला कोरोना संसर्गामुळे मोठा फटका बसल्याचंही बोललं जातं. आणीबाणीची कारणं जर जाणून घ्यायची झाली तर पर्यटन बंद झाल्यानं आर्थिक झळ बसली. घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं श्रीलंकेकडनं थांबलं. 7 अब्ज अमेरिकन डॉलर्स कर्जाचं ओझं श्रीलंकन सरकारवर झालं. 2026 पर्यंत 25 अब्ज डॉलर्स फेडायचे. लंकेकडे केवळ 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स. श्रीलंकेतील सामान्य जनतेनं आर्थिक संकटाला राजपक्षे कुटुंबाला जबाबदार धरलंय. आजही श्रीलंकेत लोकांची निदर्शनं सुरूच आहेत. हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरून गोंधळ घालतात. तर राष्ट्रपती गोताबाया पलायन करून मालदीवमध्ये ठाण मांडून बसले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे लंकेच्या काळजीवाहू सरकारनं हात पसरले. या सगळ्या याच्यात त्यांना दिलासा मिळतो की देश आणखी रसातळाला जातो. येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.